आदित्य यांच्यामुळे पाणबुडी प्रकल्प रखडला अशी मंत्री दीपक केसरकर यांनी टीका केलेली आहे। आदित्य पर्यटन मंत्री होते हे दुर्दैवच। आदित्य पर्यटन क्षेत्रातील अज्ञान व्यक्ती आहेत असा हल्लाबोल मंत्री दीपक केसरकर यांनी केला। ला दुर्दैवाने आदित्य साहेब हे महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री झाले आणि एखादा मनुष्य की ज्याला पर्यटनामधलं काय कळत नाही, ज्याला पाणबुडी म्हणजे काय कळत नाही, त्यांच्याकडून मी खूप अपेक्षा ठेवल्या। 3-4 वेळा वेंगुर्ल्याच्या बैठकीमध्ये सिंधुरत्नच्या चांदा ते बांदाच्या त्यांनी अनाऊन्स केलं होतं की हा प्रकल्प आम्ही मार्गी लावू, काहीही केलं नाही। एवढा मला सगळं पर्यटनातलं ज्ञान आहे। दुर्दैवाने जर 19 सालामध्ये हे सरकार आलं नसतं तर पैसे दिलेले होते, पाणबुडीसुद्धा झाली असती आणि सगळं झालं असतं। पण मला कोणाला दोष द्यायचा नाही आहे, हा वयाचा प्रश्न असतो। लहान वयामध्ये अशा चुका घडतात तर त्याच्यावर मी फार दोष देत नाही। आपण लवकरात लवकर पाणबुडी आणूया आणि हा विषय समाप्त करूया।